बाय बाय. खूप बरं वाटलं मला. मनात इतकं बरं वाटलं ना. तर जसं मी याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये बोललेलं आहे की आमच्याकडे पाहुणे यायचे आहेत, तर हेच ते पाहुणे. ही माझ्या मोठ्या आत्याची छोटी मुलगी. तर कदाचित आम्ही 8-9 वर्षांनी भेटलं असतं. तर त्याच्यासाठी इकडे चिकन आणि पुरी यांचं जेवण चालू आहे. आता इतक्या दिवसांनी भेटला म्हणजे गजाली काय संपत नव्हते. सगळ्या जुन्या आठवणींका पुन्हा एकदा मोहर फुटलेली. पण वेळ किती झपाट्याने निघून जाताना. जय आम्ही एकत्र भातुकलीचं खेळ खेळत होतो, थंय आज आमची 1.5-2 वर्षाची मुलं एकत्र खेळतात. खूप जास्त काय शूट करूक नाही, कारण गजालीच भरमसाठ होते आणि वेळ मात्र एकदम कमी. आता ते का मी सांगत होते रव म्हणान, पण मग भावजींका दुसऱ्या दिवशी कामाक जायचा होता, त्याच्यामुळे ता काय शक्य होऊ नाही. आता तर रवता विरारला आणि माहेरची सगळी माणसं गावाक रवतात. आता गावाक जाणं येणं लवकर होत नाही, त्याच्यामुळे माहेरच्यांबरोबर गाठी भेटी पण लवकर होत नाही. त्यातल्या त्यात आम्ही त्याका भेटलो. आता माहेरचा माणूस कोणतरी भेटला, त्या गोष्टीचं त्याका खूपच आनंद झालेलो. त्याच्यामुळे त्याच्या तोंडात एकच वाक्य होता, माका खूप बरा वाटला. आता ह्या थोड्याशा वेळात त्याचं मूड तर एकदम फ्रेश झालेलो, पण आमच्या घरात पण एकदम रौनकच झालेली. तर हळदी कुंकू लावून मी त्याची ओटी भरले. आता नाशिकवरून कोण इला की मी नाशिकची पद्धत फॉलो करते, आणि आपल्या कोकणातून कोण इला का मी आपल्या कोकणाची पद्धत फॉलो करते. तर या सगळ्या गडबडी आणि गजालींमध्ये ट्रेनच्या टायमिंग बरोबर त्यांचं टायमिंग जाऊचो कधी झालो ह्या पण समजाक नाही. तरी पण जाता जाता त्याच्या तोंडात ह्याच वाक्य होता. तर तुम्हीच ऐका. खूप बरं वाटलं मला.